आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा दुसरा बाद फेरीतला सामना जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. पहिला चेंडू निर्धाव, हा दुसरा चेंडू प्रहार केला. चेंडू मात्र विकेटला आनंद कारपेट येतोय. चेंडू समाधान चेंडू आला, एकदा पूर्ण केली जाते आणि धावसंख्येला सुरुवात झाली. श्री गणेशा केलाय, इथे मात्र खातं उघडलं एका धावेने, ते मात्र मोजमने. सफल खेळायचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू हाताळला, पुन्हा एकदा येतोय निर्धाव चेंडू. DOT डॉट बॉल. रिव्हर्स डेम सक्सेसफुल होतोय. ब्युटिफुल प्रहार आणि हा सक्सेसफुल मिळतोय चौकार. 4 धावा. रिव्हर्सचा प्रहार मिळत आहेत चौकार. 4 धावा. पहिला चौकार या षटकातला, या इनिंगचा, या सामन्यातला पहिल्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर येतो. धावसंख्या 5 होत आहे. बघा डीप क्रीजचा वापर केला फलंदाजाने, बैठक लगावली. रिव्हर्स स्वीपचा हा फटका खेळला गेला. चेंडू मात्र पाठवला थर्डमॅनच्या रिजन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा नक्कीच मिळतात. चला सामना त्वरित सुरू ठेवायचा आहे. 30 मिनिटांचा अवधी आहे. आपला वेळ सुरू झालेला आहे. 11:16 इनिंग सुरू झाली आहे. 3 मिनिटं झाली आहेत. पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. त्वरा करायची आहे. 11:45 ला आपलं हे इनिंग संपलं पाहिजे, नोंद घ्या. जर का वेळ पुढे गेला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं सेकंड इनिंगला पेनल्टी दिली गेली होती. एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 मध्ये उभा करावा लागेल. 4 खेळाडू केवळ असतील सीमारेषेजवळ. जेवढा वेळ शिल्लक राहील, जेवढी षटकर राहतील त्याच्यासाठी ही पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी वेळ लावलेल्या घड्याची टिकटिक सुरू आहे. पाहुयात पुढचा चेंडू. रियाज मारा करेल तो इस्टॅक साठी. इथे स्वीप करायचा प्रयत्न होता. पंचांकडे दात मागले, पाय चिची पंचांनी फेटाळून लावली आहे. DOT डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू 5 धावा. चांगलं षटक हाताळलं जात आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. कुठेतरी आपली छाप सोडली आहे ती गोलंदाज रियाजने. चेंडू गणित धावा खर्च झाल्यात. एक माफक गोलंदाजी केली जाते. धावा अडवल्या जात आहेत. षटक संपलेला आहे. षटक 1 पूर्ण गेले. 5 धावा. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली आहे. त्याला नो मीटिंग्स प्लीज. थोडंसं त्वरा करायचं. सुतार कन्स्ट्रक्शन वेळेचं महत्त्व ठेवा. वेळ कोणासाठी परत येत नाही. वेळ पूर्णत्वास गेली की दंडित केलं जाईल याचं लक्षात घ्या. बॉलिंग मार्कवर येतो तो मात्र मतीन. एक उंच पुरा असा गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. स्ट्राईकला असणार आहे मोजम. चांगला चेंडू हाताळला. पहिला चेंडू इथे प्रहार करता प्रयत्न होता. मिडविकेटला चेंडू लॉंग चेंडू आला. इथे फील्ड केलाय आणि या 2 धावा. सुंदर प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं. इथे मात्र थोडासा आळसपणा दाखवला गेला क्षेत्रशाकडून. थोडंसं सामन्यावर ढिला पण पाहायला मिळाला. त्याचं 2 धावात रूपांतर केलं. मोजम आणि इस्टॅक या जोडीने सहमत सूचकता दाखवली. यावेळी सुंदर चेंडू पुन्हा हाताळला जातो आणि इथे मात्र विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद. पहिला हादरा, पहिला झटका, पहिल्या विकेटचं पतन, पहिला बळी मिळवला जातो. पहिला अडसर दूर केला आपल्या मार्गातला तो मात्र गोलंदाज मतीनने.
चला नवीन फलंदाज त्वरा करा, लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर यायचं आहे. जाहीद आणि हा मात्र विकेट, इथे मात्र लगातार दुसरी विकेट मिळते आणि हॅट्रिकची संधी इथे मात्र प्राप्त करतोय तो गोलंदाज. पाहूया इथे मात्र हॅट्रिक केली जाईल का. 2 चेंडू 2 गडी बाद झालेले आहेत. फलंदाज आल्या पावली पुन्हा परत जातोय. चेंडू हवेत घेताना कवेत आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आहे. यष्टी मागे सुंदर असं झेल पूर्ण केला तो मात्र यष्टीरक्षकाने आणि स्वतः संघ मालक मुख्तार येत आहेत फलंदाजीसाठी. मुख्तार संघमालक स्वतः येत आहेत. तर सुतार कन्स्ट्रक्शनचे संघमालक असतील सुतार कन्स्ट्रक्शनचे संघमालक समीरभाई सुतार आणि GM पॉकेट कॉर्नरचे संघमालक मुख्तार. नक्कीच मुख्तार स्वतः खेळाडू आहेत आणि ते आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी येतात, जबाबदारी खांद्यावर घेण्यासाठी येत आहेत. चला वेळ कमी घ्यायचा आहे सर, 30 मिनिटांचा अवधी आहे. फलंदाज थोडं क्विक आपण तयार व्हायचं आहे. बॉलिंग वर्ग पुन्हा एकदा मतीन तयार. हॅट्रिकचा चेंडू आहे, कशा प्रकारे खेळला जाईल पाहूयात. सुंदर चेंडू इथे मात्र पाहतोय आनंद कार्पेट स्क्वेअर लेगला फील्ड होतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने धावसंख्या पुढे जाईल 8. या आकड्यावर धावसंख्या 8 सुतार कन्स्ट्रक्शनची पडली आहे. GM पॉकेट कॉर्नर सोबत गाठ. कोणत्या संघाचा होईल विजयाचा थाट पाहूयात. पुढचा चेंडू इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, सक्सेसफुल होतोय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर येऊन थर्ड मॅन रिजनला. सीमा रेषा पार मिळतोय चौकार. 4 धावा आणि धावसंख्या 4 ने पुढे 12 या आकड्यावर जात आहे. 12 रन्स ऑन बोर्ड फॉर 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इज ऑन. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना पाहतो आपण 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे सूप घ्यायचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात आहे. चेंडू मात्र फाईन लेग सीमेकडे धावतोय. पाठमारा सुरू आहे परंतु चेंडू जिंकतोय ही रेस आणि मिळतोय फलंदाजाला चौकार. 4 धावा आणि या चौकारात धावसंख्या होत आहे 16 या आकड्यावर पोहोचली जाते. मित्रांनो 16 या आकड्याचा जर विचार केला तर पुन्हा एकदा 16 ची महती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वय वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री रायरेश्वर गडावर छत्रपती स्वराज्याची शपथ घेतली तो मात्र वय वर्ष 16. त्याचप्रमाणे ज्या वय वर्षात संत ज्ञानेश्वरांनी जगाला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिला तो वय वर्ष 16. ज्या वयात नवी उमेद नवी आशा पल्लवित होते, ज्यावेळेस आपल्या आयुष्याची आशा नवीन दिशा मिळते ते वय वर्ष 16. आणि आपल्या लावणी सुद्धा आहे 16वं वरीस धोक्याचं. इथे मात्र मोक्याचं सुद्धा आहे तो 16 आकडा आपल्या समोर आहे. 16 संस्कार आपल्या धर्मात सांगितले जातात, तो मात्र 16 हा आकडा. पाहूयात 16. पाहूयात पुढचा खेळ पुढच्या षटकाचा. वैयक्तिक दुसरं सांघिक त्रिषटक घेऊन आलाय रियाज. पॉवर प्ले संपलेला क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल, कशा प्रकारे हे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल ते पाहूयात. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. कोणत्या संघाचा होणार विजयाचा नाज. आजचा हा शेवटचा दिवस आणि नॉकआउटचा हा दुसरा सामना. GM पॉकेट वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. चांगला खेळलाय चेंडू आनंद कार्पेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड होतोय डीपला. क्षेत्ररक्षक चांगली फेकी करतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17 या आकड्यावर. धावसंख्या 17 कोणत्या संघाला असेल खतरा पाहूयात.
रियाजचा पुढचा चेंडू सामना करेल तो इस्टॅक. इस्टॅक सलामीचा फलंदाज आहे. पडझड पाहिले 2 खेळाडू बाद झालेले पाहिले त्यांनी आपल्या. आणि इथे मात्र इस्टॅकला कुठेतरी आपल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल, चांगली खेळी करावी लागेल. यष्टी मध्ये खेळपट्टीवर उभं राहून आपली विकेट वाचवून मोठे फटके मारावे लागतील. एक आव्हानात धावसंख्या उभारावी लागेल. मागच्या सामन्यात पहिला पण 68 धावा सक्सेसफुली डिफेंड करण्यात आल्या आणि त्या इराद्यानेच पुन्हा एकदा जीएम पॉकेट करणारे फलंदाजी स्वीकारली आहे. एक टार्गेट सेट करायचं आहे, ते डिफेंड सुद्धा करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. पाहूयात पुढचा चेंडू. लेग शॉट टाकलेला हा चेंडू हलका त्यांनी खेळाला. फ्लिक ऑफ द रिस्क पाहायला मिळाली. रिस्टचा मनगटाचा जोर पाहिला आपण आणि ह्या 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळत आहे. 2 धावा पूर्णत्वात जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहिले आपण. दोन्ही फलंदाज अतिशय वेगाने धाव पूर्ण करताना पाहतोय आणि धावसंख्या मात्र पुढे जात आहे. ते 19 या आकड्यावर. 2 गडी बाद 19 तिसरं षटक सुरू असताना पुढचा चेंडू रियाजचा सामना करेल तो इस्टॅक. आणि यावेळेस पाहतोय आपण पुन्हा चांगला कट केला स्क्वेअर कट आणि इथे मात्र फंबल होत आहे. थोडासा मिसफील्ड आणि इथे चुकीला माफी नाही. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या होत आहे ती मात्र 23. जर विचार केला आकड्यांचा 2.3 ओव्हर्स मध्ये 23 धावा झाल्या आहेत. जर मधला पूर्णांक काढला तर 23 दिसणार आहेत. 23 2.3 ओव्हर्स. 6 षटकांचा हा सामना आहे. चांगला प्रहार. नशिबाची साथ प्रयत्न करायला मिळते, ती कशा प्रकारे मिळते आपण पाहिलं. आता एक स्क्वेअर कटचा फटका खेळला होता. पॉईंट रेंजमध्ये चेंडू डीपला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडंसं फंबल झालं. प्रयत्न कमी पडले, अपुरे पडले आणि चेंडू मात्र गेला सीमारेषा पार. त्वरा करा. सुतार कन्स्ट्रक्शन पेनल्टीला सामोरं जावं पुन्हा आपल्याला सांगितलं जात आहे. चांगला फटका खेळायचा प्रयत्न केला जातो. इथे सॉफ्ट हँडने खेळला. शॉर्ट कव्हरला फील्ड होतोय आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्या होईल ती मात्र 24. 2 चेंडू तिसऱ्या षटकातले शिल्लक आहेत. थोडंसं क्विक करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे गेम. यावेळेस पुन्हा चांगला फटका खेळला. गारपेट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे. पाठमोरा केला. चेंडू अडवला गेला सीमारेषेच्या जवळ आणि ह्या 2 धावा मात्र वाचवू शकला नाहीये. 2 धावांनी धावसंख्या जात आहे 26 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या झाली ती मात्र 26. खूप खेळाचा प्रयत्न. सुपरा शॉट आणि इथे मात्र शॉट हुकलाय. झेल पकडलाय. चेंडू हवेत घेतला कवेत. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत पाहायला मिळेल. शॉट फाइनलिंगला शॉट स्क्वेअरला हा घेतला सुंदर झेल. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. पकडो कॅच जितो मॅच. कॅच पकडली, मॅच जिंकली जाईल का पाहूयात. 2 मिनिटाचा येतोय ड्रिंक्स ब्रेक. चला वेळ संपलेली आहे. ब्रेकची क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुतार कन्स्ट्रक्शन सेट युअर फील्ड फास्ट. क्लॉक इज टिकिंग. वेळ सुरू घड्याची टिकटिक सुरू झालेली आहे. 3 षटकं आपल्याला पूर्ण करायचे. 15 मिनिटांची वेळ राहिलेली आहे. आपला वेग बरोबर आहे. थोडंसं स्पीडअप करायचं पुन्हा एकदा.
बॅटिंगसाठी येतोय, ज्याने महाराष्ट्र प्रीमियर लीगचं 5व्या पर्वातलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावर करून ठेवलंय तो मात्र विशाल जाधव, मॅन फ्रॉम तळदेव. रिहान बॉलिंग मार्कवर येतोय, वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक. पहिला चेंडू इस्टाकने खेळला आहे, स्क्वेअर लेगला चेंडू डीप मध्ये येतो, एकदा पूर्ण केला, एक समाधान मानावं लागतं. स्ट्राईकला मात्र विशाल, मॅन फ्रॉम तळदेव, एक धडाडीचा आक्रमक फलंदाज, आक्रमक शैलीचा हा फलंदाज आहे. तिसऱ्या चौथ्या नंबरला येऊन अर्धशतक ठोकणारा हा फलंदाज आहे. पाहूया त्याला कशा प्रकारे रोखलं जाईल, महत्वपूर्ण असेल हे षटक, कशा प्रकारे हाताळलं जाईल. विशालला सेट होऊन न देणं हे सुतार कन्स्ट्रक्शन महत्वाचं लक्ष असणार आहे. पाहूया विशाल मात्र त्यावर कसा हल्ला करणार, कशा प्रकारे सामना करणार येणाऱ्या चेंडूंचा. धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. चौथं षटक सुरू असताना पाहतोय पहिला चेंडू पुनर्वास गेला, एका धावेने स्ट्राईकवर आलाय विशाल. हा फुल टॉस गिफ्ट होतो, स्वीकारलाय. फटका मात्र तितका ताजकीचा नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड होतोय, धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न. ओ इथे मात्र काय केलंय कीपरने, हातातला सोडला आणि लांबवरचा पकडला असा पाहतोय आपण. वन शॉट आहे. ओ ओ म्हणजे एक धाव पूर्ण होईल. नो बॉल आहे का? ओहो नो बॉल आहे आणि हा एक शॉट, पण मिळतील 2 धावा. 1+1 अशा धावा मिळतील. नो बॉलचा इशारा अंपायरचा नक्की आलेला आहे. आणि पुढचा चेंडू असणारा फ्री हिटची पहा नशिबाची साथ. शॉर्ट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. नो साठी आहे रन, नो साठी रिव्ह्यू आहे. बर, फिल्डिंग टीमने नो साठी रिव्ह्यू घेतलेला तो चेक करायचा आहे. थर्ड अंपायर आपल्याला ते निर्णय सांगतील. नो बॉल, नो बॉल. नो बॉल आहे अंपायर. इट्स अ नो बॉल. 2 धावा मिळतील. येस. इथे मात्र पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस पाहतोय आपण चेंडू हवेत. फ्रीचा चेंडू होता. नाराज स्वतःला असेल परंतु झेल घेऊन फायदा नव्हता, कारण हा फ्रीचा चेंडू होता. धावा झाल्या त्या मात्र 31. आणि इथे मात्र झेल मिळतोय. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट मिळते. विशाल मात्र तंबोलीशीत परत येईल. मोठा मासा गाळाला लगावला गेलाय. सुंदर गोलंदाजी केली गेली आहे. रियानच्या माध्यमातून ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मोठा प्रहाराचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू मात्र शॉर्ट कव्हरला झेल घेतला गेला. चेंडू हवेत घेतला, कवेत दाखवलं होतं आणि इथे मात्र चांगला वस्तू घेणारा चेंडू हाताळला.
आणि विकेट नंबर 4 मिळते. नवीन फलंदाज शादाब. मात्र मोठा प्रहार करायचा प्रयत्न, चेंडू मात्र येतोय लॉंग ऑफ ला एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने मात्र आपण पाहतोय हा 2 धाव पूर्ण केला. सुंदर रनिंग मिडन विकेट, चांगलं प्रेन्स ऑफ माइंड वापरलं, चेंडू उसळी घेतली होती तो पकडून पुन्हा फेकी करीपर्यंत मात्र मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या होते 33 रन्स. यावेळेस पाहतो आपण पुण्याला चांगला प्रहार करायचा प्रयत्न केला गेला, चेंडू येतोय स्क्वेअर लेगला, एक धाव पूर्ण केली तर शॉर्ट स्क्वेअर लेगला 38 मध्ये चेंडू अडवला जातो. धावसंख्या पोहोचते ती मात्र 34 या आकड्यावर 34 रन्स. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला आपल्या समोर येतोय. बॉलिंग मार्कवर आहे रियान. आणि पुन्हा विकेट मिळते. दुसरा फलंदाज मोठा फलंदाज बाद होतो तो मात्र इस्टॅकच्या रूपात फलंदाज होतोय बाद. मोठा हादरा मिळतोय जीएम पॉकेट कॉर्नरला. इथे मात्र 5 गडी म्हणजे अर्धा संघ तंबूजीने परतवला गेलाय. 34 धावावरती 5 गडी बाद 4 षटक पूर्ण झाले. तिथे चांगली गोलंदाजी रियानच्या माध्यमातून केली जाते. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जाता मात्र झेल बाद झालाय तो इस्टॅक. नवीन फलंदाज येतोय मोबिन. धावसंख्या झाली आहे 34. 34 रन्स फॉर 5 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. बॉलिंग मार्कवर आहे मुर्तुजा. वैयक्तिक पहिलं सांघिक 5 षटक मुर्तुजा. राईट आर्म विकेट मारा करेल. स्ट्राईकला आहे फलंदाज शादाब. नॉन स्ट्राईकला आहे मोबिन. पाहूयात स्लो डिलिव्हरी इथे माझा पुढे ससवला पद्धतीने तर दाखवले खेळाडूने आणि चांगला प्रहार केलाय. लॉंग ऑफला चेंडू चटाई क्षेत्राला समांतर आलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे ओव्हर तो, परंतु फलंदाज मात्र तयार नाही आहे दुसऱ्या धावेसाठी. आणि एका धावेने धावसंख्या झाली आहे 35. पाहूया इथून पुढे की धावसंख्या होईल 55. 7 धावसंख्या नक्कीच एक डिफेंडिंग फायटिंग टोटल असू शकतं. तिथपर्यंत प्रयत्न करावा लागेल या मधल्या फळीतल्या फलंदाजांना. स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि यावेळेस पाहतो आपण DOT डॉट बॉल. धावसंख्या 36 स्थिरली पाहतोय. 5 वेळ सुरू असताना थोडं त्वरा करायची आहे. वेळ आपला पुढे चाललाय. पुन्हा सुंदर चेंडू हाताला जर चांगली गोलंदाजी होती ती मात्र मुर्तुजाच्या माध्यमातून पुन्हा डॉट बॉल येतोय. DOT डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे 36 या आकड्यावर.
आणि यावेळेस पाहतोय आपण जलची संधी आणि विकेट नंबर 6 मिळते. वडा बॉलिंग सुतार कन्स्ट्रक्शन इथे मात्र सुतारा सिद्ध करतात. चांगली गोलंदाजी होताना पाहतोय आपण. विकेट नंबर 6, 6वा हादरा 6वा झटका मिळतोय. चांगली फिरकीची जादू केली आहे मुर्तुजा यांनी आणि 6वा गडी टिपलाय. सुंदर झेल घेतला एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये 38च्या आतमध्ये. रणजित बडेने टिपलेला हा सुंदर झेल. नवीन फलंदाज येतोय. बॅट्समन नेम अनिकेत गोळे. यावेळेस मात्र पुन्हा सुंदर चेंडू हाताळला जातोय. पाहूया चेंडू येतोय फाईन लेगला. पंजाने पाजी तापील उतरून धरलाय. विकेट नंबर 7 मिळते. फलंदाज होतोय बाद. आल्या बॉलिंग माघार परतावं लागणार आहे आणि सुंदर गोलंदाजी मुर्तुजाच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि इथे मात्र धावसंख्या 36 वर स्थिरावली, गोठवली आहे, थांबवून ठेवली आहे, खीळ बसवल्या धावसंख्येला. 36 वर 7वा गडी बाद होतोय. सुंदर चेंडू पहा एकदम तिन्ही यशाच्या समोरासमोर इथे कैद केलं. फलंदाज पायावर चेंडू आदळला. प्लम LBW लेग बिफोर द विकेट. पायचीचं अपील उचलून धरलं. फलंदाज बाद झालाय. पायचीच्या बाद नवीन फलंदाज तोशिब. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा सुंदर चेंडू हाताळल्यास पुन्हा पायचीचं अपील केलं गेलं होतं. पंच मात्र फेटाळून लावताना पाहतोय. डायरेक्ट हिट झाला असं तर रनआउट होता. फलंदाजाने गिव्हअप केलं होतं. सोडून दिली होती अशा फलंदाजाने. परंतु नशिबाची साथ मिळते. डायरेक्ट हिट लागला नाही आहे. एक सिंगल मिळते आणि एका सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. सदतीस धावा. शेवटचे 6 चेंडू पाहूया कोण असेल पुढचा गोलंदाज. बॉलिंग मार्ग होतो रिहान. वैयक्तिक दुसरं सांघिक शेवटचं 6वं षटक. चांगला इथे मात्र रोखून ठेवलंय GM पॉकेट कॉर्नर या संघाला. फलंदाजी करू दिले. चांगले फटकेवर दिले जात नाही. चांगली सुंदर गोलंदाजी होते. घातक मारा आक्रमक मारा केला जातोय. यावेळेस उसळी घेणारा चेंडू हाताळलाय. सुंदर चेंडू हाताळला जातोय. इथे मात्र येतोय DOT डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा. पुढचा सामना स्वराज्य मराठा वर्सेस राम मोहन श्रेयस. चला आपल्याला पुकार आहे कॅप्टन. आपण टॉस दरम्यान जाऊयात. चालू सामन्यात इथे मात्र मिळते विकेट. बोल्ड आउट होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल. फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी केली जाते सुतार कन्स्ट्रक्शन संघाकडून. आणि नक्की सुतार कन्स्ट्रक्शनचे संघ मालक जे आहेत समीरजी सुतार खुश असतील. नवीन फलंदाज येतो रियाज. GM पॉकेट कॉर्नरचा खेळाडू बाद झाले ते आतापर्यंत पाहूयात आपण. 8 गडी बाद. पाहूयात पुढचा चेंडू. रेहान चांगली गोलंदाजी करतो. आपल्या संघाने 3रा गडी टिपलाय आपल्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र जमिनी लगत राहतोय. हा पुन्हा देतोय DOT डॉट. पुन्हा सुंदर चेंडू हाताळला जातो. वेगवान चेंडू या फुल टॉस होता परंतु चेंडू बॉलर टू कीपर असं पकडला जातोय. मधल्या मध्ये फलंदाज मात्र चकमा खातोय. गुंगारा दिला जातो फलंदाजाला. डॉट बॉल येतोय DOT डॉट. शेवटचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
यावेळेस पुन्हा चांगला प्रहार करायचा प्रयत्न, बॅटची कडा चेंडू मात्र फाईन लेगला ट्रॅव्हल करतोय, शॉर्ट फाईनला फील्ड होईल कीपरकडून स्वतः आणि एक धाव मिळते. एका धावने धावसंख्या पोहोचते ती मात्र 38 या आकड्यावर. 8 गडी बाद 38 धावा. GM पॉकेट थोडासा बॅकफुटला फलंदाजी करताना गेलाय, तो निर्णय घेतला संघनायकाने फलंदाजीचा, तो मात्र कुठेतरी फलंदाजांनी सिद्ध केला नाही आहे. पाहूयात पुढचा चेंडू. पुढे सरसावला बदलले ते दाखवलाय, चेंडू लॉंगॉनला येतोय, मोठा प्रहार करायचा प्रयत्न, चेंडू पकडला जातो, अडवला जातो, एक धाव पूर्ण दुसरा प्रयत्न होता आणि इथे मात्र गाव रनआउट. ओ हो मोठा थ्रो आणि एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे पोहोचेल ती मात्र 39 आकड्यावर. धावचीत झाला फलंदाज शेवटच्या चेंडूवर. 9 गडी बाद 39 धावांचं आव्हान असणार आहे. 36 चेंडू 40 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे. चला इनिंग ब्रेक आहे. पुढचे दोन संघ राम वंदे श्रेयस वर्सेस स्वराज्य मराठा. कॅप्टन लवकर लवकर मंचावर यायचंय टॉस साठी, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, दंडाला सामोरं जावं लागेल. दोन्ही कॅप्टन चला लवकरात लवकर आपण टॉस साठी या. राम वंदे श्रेयस वर्सेस स्वराज्य मराठा. कॅप्टन प्लीज बी ऑन द स्टेज फॉर द टॉस. Last call for both the captains. कमिटी मेंबरला विनंती असेल की आपण लवकर लवकर टॉस करून घ्यायचा आहे. राम वंदे श्रेयस वर्सेस स्वराज्य मराठा. कॅप्टन लवकरात लवकर या मंचावर. विनंती असेल दोन्ही संघांना आपण कृपया मंचावर यायचं आहे. टॉस साठी नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. आता आपल्या समोर आहेत इम्तियाज सन्माननीय इथे पाहुणे आहेत, त्यांच्या असे टॉस करायचे. माझ्या समोर आहे कॅप्टन स्वराज्य मराठाचा संतोष जाधव आणि संतोष वाडकर आणि राम मंदिर श्रेयसचे कॅप्टन सचिन जाधव. चला टॉस करतायत. काटा मागितला आहे स्वराज्य मराठा याने आणि इथे मात्र काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय. निर्णय सांगायचा सर, काय निर्णय आहे? आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले स्वराज्य मराठाचे कॅप्टन संतोष वाडकर यांनी. काय सांगाल, आपला प्रवास खडतर होता, कालचा खूप महत्त्वपूर्ण होता, तो जिंकलात तुम्ही आणि टॉप 8 मध्ये पोहोचत, काय भावना आहेत? खेळून तर खूप चांगलंच वाटलं आणि आत्ताची मॅच आहे, आम्हाला करून दाखवायचं आहे की आम्हाला भरपूर जणांनी ट्रोल केलं की तुम्ही करू शकत नाही, हे करू शकत नाही, त्यामुळे आम्ही थोडं चांगलंच खेळायचा प्रयत्न करू. तुम्ही अंडरडॉग टीम होती तुमची, लोकांनी नावं ठेवली, त्या नावाला तुम्ही उत्तर खेळातून दिलं आणि हे असं असलं पाहिजे. यश म्हणजे काय असतं, जे लोक म्हणतात की तुम्ही करू शकत नाही त्यांना करून दाखवणं हे यश असतं. नक्कीच आहे. तर आता तुम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहात. राम मंदिर श्रेयसचा संघ सुद्धा अतिशय उत्कृष्ट संघ आहे, चांगले फलंदाज आहेत. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करू. नक्कीच 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला आहेत जाधव सर, तुम्ही टॉस हारलाय, जर जिंकला असत तर काय घेतलं असतं? प्रथमतः फलंदाजीच घेतली असती. बरं, म्हणजे तुम्हाला बॅटिंगच करायची होती आणि टार्गेट सेट करायचं होतं. आता तुम्हाला फलंदाजीच करायची आहे. टॉस हारला तरी निर्णय तुमच्या मागाकडे लागलेला आहे, तर किती धावा करणार तुम्ही? किती धावांचं आव्हान ठेवू शकता? कमीत कमी 80+. 80+ धावा करायचं आव्हान आहे. तो पुढचा संघ झुंज देऊन आलेला आहे. तर झुंजार दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असतील. चला जाऊयात चालू सामन्यातल्या दुसऱ्या इनिंगकडे. ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन्स. आणि दुसऱ्या इनिंगचा थरार पाहूया. सुरू होतोय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे सुतार कन्स्ट्रक्शन संघाला. 36 चेंडूमध्ये. म्हणतं सोपं म्हणतं तर कठीण आव्हान असेल. वेळ सुरू झाली आहे, टायमिंग सांगायचं आहे. 11:52 झालेत. घड्याळ सुरू.
पहिला चेंडू. फुल टॉस प्रहार. इथे मात्र सोपा होता. गिफ्ट दिलाय, स्वीकार केलाय, मिला है मौके पे चौका. धावसंख्येला सुरुवात. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. चौकाराने केला जातोय. धावसंख्येचा धावफलक हालता गेलाय, खातं उघडलं गेलंय आणि कुठेतरी 4 धावा धावफलक दिसतात आपल्याला. सुंदर फटकेबाजी. इथे मात्र सोपा फटका होता. तोहफा था, कबूल किया बल्लेबाज ने और मौके की नजाकत देखो, 4 रन से खाता खोला है. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा. पंचांचा हात जमिनीला समांतर. धाव मिळते मात्र अवांतर. आणि धाव संख्या मात्र होते ती 5. हलक्या तरी खेळला. एक धावेचा प्रयत्न आहे. क्विक सिंगल, एक चोरटी धाव. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण केलं गेलं. 38च्या आतमध्ये पॉवर प्लेचं हे षटक सुरू असताना पाहतो आपण. धावा वाचवायच्या आहेत त्या 40. आता धावा झाल्या 6. 34 धावांची गरज आहे. पाहूया क्विक रिझल्ट या सामन्याचा येईल की शेवटच्या चेंडूमध्ये सामना जाईल. गोलंदाज मार्कवर पाहतोय आपण स्टॅक. जीएम पॉकेट कॉर्नरमध्ये खडतर प्रवास करावा लागेल. भेदक मारा करावा लागेल. अटॅकिंग मारा करावा लागेल. हा पुन्हा डाऊन द लेग साइड वाईड बॉल स्क्वेअर चेंडू. अवंतर पुन्हा धाव मिळते. इथे मात्र लाईन अँड लेंथवर फोकस करावा लागेल. दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागेल, कारण धावा 40 आहेत, तर तुम्ही अवंत धावा देताय, एक्स्ट्रा चेंडू हाताळताय, ते मात्र कुठेतरी तुम्हाला बदलावं लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. ज्या प्रकारे सुधार कन्स्ट्रक्शनने गोलंदाजी केली त्या प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. पाहूयात पुढचा चेंडू इस्टॅकच्या माध्यमातून हाताळला जाईल. योगेशने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट ब्युटिफुल, सक्सेसफुल. टायमिंग दिलाय, दिशा दिली आहे. चेंडू मात्र पळत होतोय आणि जातोय तो थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आणि धाव संख्या 11. आणि यावेळेस चांगला प्रहार. गॅप मध्ये चेंडू, कव्हरमध्ये चेंडू जातोय. पाव्या पाठमारा सुरू आहे. चेंडू अडवला जाईल. फटक्यात ताकद नव्हती. टायमिंग केलं होतं. क्षेत्रक्षेला गुंगारा दिला होता. गॅप शोधला होता आणि ह्या 2 धावा. धावसंख्या 13 कडे पोहोचल्या. 13 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत आणि चांगली फटकेबाजी सुतार कंस्ट्रक्शन पाहायला मिळते. 40 धावांचा पाठलाग करत असताना चला पुढचे दोन्ही संघ लवकर लवकर तयार राहायचा आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. चांगली सुरुवात सुद्धा झालेली आहे. हा मात्र चांगला चेंडू आणि या चेंडूची गरज असेल. कप्तान तेच सांगतोय की आपल्याला डॉट बॉल घ्यायचे, विकेट घ्यायची आहे. धावा आपल्याकडे कमी आहे. तिथे मात्र तुम्हाला लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करावी, शिस्तीचं पालन करावं लागणार आहे. कुठेतरी विकेट घेणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. ते मात्र जीएम पॉकेट कॉर्नर या संघाला. नॉकआउटचा हा सामना आहे. बाद फेरीतला सामना. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये धडक देणार, तर पराभूत संघाला मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय. स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या झाली 17. षटक नंबर 1 पूर्ण जात आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 17. पहा, शफल झाला डीप क्रीज मध्ये हा खेळाडू आणि हा चौकार लगावलाय. नजाकत असलेला हा फटका लावून गेलाय. गोलंदाजीच्या जीवाला चटका. मिळतोय चौकार. 17 धावा झालेल्या. आता मात्र 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 30 धावा करायच्या. 23. इथे मात्र पहिल्यांदा आपण पाहतोय चेंडू जास्त धावा कमी असं समीकरण आहे. पाहूया इथून पुढे समीकरण कसं कठीण केलं जाईल. बॉलिंग मार्गवर पाहूया कोण येत आहे. संघ मालक स्वतः येत आहेत. संघाची धुरा सांभाळण्यासाठी मुक्तार. बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट मारा केला जाईल. सुंदर चेंडू हाताला. पहिला डॉट बॉल येतो. डीओटी डॉट बॉल ने सुरुवात. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा. पाहूयात पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पाहूयात पुढचा चेंडू.
चांगला प्रहार केला आहे. पाहुयात कव्हर परिषदक तैनात आहे. डीपला फील्ड केलं पण 2 धाव मात्र नक्की मिळतात आणि या 2 धावणी धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 19 या आकड्यावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा भरपूर समाचार घेतला गेला, फायदा घेतला गेला. 17 धावा कुठल्या आणि नंतर 19 धावा या 2 धावाच्या मध्येने केल्याच्या धाव फलकावर. पाहुयात पुढचा चेंडू. 19 धावा, 19 रन्स. अडवडने केलाय, मोठा प्रहार केलाय. चेंडू मात्र हवाई सफर मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. खणखणी दणदणीत षटकार. 6 धावा. इथे मात्र फलंदाज रेहानची हवा. संघाला मिळतील 6 धावा. चेंडूचा वेट केला आणि मोठा प्रहार केलाय आणि बिग हिट येतोय. ह्या मॅचचा पहिला षटकार मला वाटतं या इनिंग मध्ये सजवला तर दुसऱ्या षटकात. पुढचा चेंडू. या जागोटाबाई चेंडू प्रहार करायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला. टाळ्या वाजवा या क्षेत्ररक्षणासाठी. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण सुरेख असा चेंडू अडवला गेला. धावसंख्या 25. 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा शबल पुन्हा चेंडू उठवला. चेंडू उंच हवेत सेफ झोनला लँड होतोय. ओहो पोचला होता परंतु हाताशी ओंझळ करण्यात चुकला. चेंडू अंगावर पडला. 1 धाव पूर्ण केली केवळ आणि एका धावेने धावसंख्या मात्र 26 कडे पोहोचली आहे. दुसरं षटक सुरू आहे. 14 धावांची गरज आहे. इथे मात्र सुंदर चेंडू हाताळला गेला. षटक पूर्ण होते. नंबर 2 2 षटकांची धावसंख्या 26. विजयासाठी करायचे 14 धावा. चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू 14 धावांची गरज आहे. पाहूया किती लवकर हा सामना सुतारकर्षण जिंकणार आणि आपली धडक मारणार बेधडक सेमीफायनलच्या फेरीमध्ये. पाहूयात ज्याच्यात असेल धमक त्याच्याच होईल विजयाची चमक. पाहूयात विजयाची चमक कोणता संघ इथे पुढे दाखवतोय. बॉलिंग बरोबर पुन्हा एकदा येतो तो मात्र बॉलर इस्टॅक वैयक्तिक दुसरं सांघिक 3 षटक हाताळतो इस्टॅक. पहिली षटक महागड होतं परंतु संघ नायकाने विश्वास दाखवलाय. राईटवर विकेट. चांगला चेंडू हाताळलाय. पुढे खेळायचा प्रयत्न. अपील केलं गेलं परंतु अपील फेटाळलंय. 5चं अपील होतं. स्वरा 11 संघाचे संघमालक माजी नगरसेवक शिंदे साहेब यांचे ते आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस पाहूयात पुन्हा प्रहार केलाय. चेंडू मात्र जातोय. फरार होतोय. फाईन लेग. सीमा रेषा पार मिळतोय. हा चौकार. 4 धावा. धावसंख्या 30. 10 धावांची गरज आहे. अकुटबाई चेंडू प्रहार केला. इथे मात्र पाहूया चेंडू हवेत घेतोय का कळत. येस इट इज. ज्यासाठी संघ नायकाने बोलवतो इष्टाला ते काम पूर्ण केलंय. विकेट घेतली आहे. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. चौकार नंतर रिवेंज घेतला गेला. बदला घेतला गेलाय. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी. पहिली विकेट पहिला हादरा पहिला झटका. पहिल्या विकेटचं पतन पहिला अडसर दूर केलाय आपल्या विजयाच्या मार्गातला. परंतु उशीर नक्की झालेला आहे. 10 धावांची केवळ गरज आहे. ती मात्र सुतार कन्स्ट्रक्शन संघाला सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज येतो आहे साबीर. इस्टाकने ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिलाय. पण हा ब्रेक थ्रू जर पहिल्या षटकात मिळाला असता तर सामन्यात जरा रंगत नक्की आली असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काही होऊ शकतं. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल.
नवीन फलंदाज साबिर सामना करतो इस्टॅकचा. यास मात्र राईट आर्म राऊंड विकेट मारा केला जातोय. सुंदर चेंडू चांगला फटका सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू अलंदो कार्पेट चटाई त्याला समाजात चेंडू येतो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या होईल ती मात्र 31. 9 धावांची गरज आहे. सिंगल डिजिट मध्ये रिक्वायर्ड रन्स आहेत. 9 धावा करायच्या जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. मोठा प्रहार इथे मात्र चेंडू उंच हवेत गेला. अंतर कापू शकतो का नाही. इथे मात्र घेतलाय झेल. सुंदर झेल घेतला डीप काव कॉर्नर मध्ये आणि इथे विकेट मिळते नंबर 2 ची. चांगलं काम केलं जात आहे. सिंगल डबलने सामना जिंकला जात असताना मात्र मोठा फटका खेळायची गरज नव्हती, परंतु आपल्या स्टाईलने खेळायचं होतं. विजयी षटकार घ्यायचा होता परंतु फटका फसला आणि विकेट मात्र मिळते. नवीन फलंदाज रणजित बडे. पाहूया बडे शॉट खेळणार का. बडे बडे चला लवकर चालायचं रणजित आपण क्रीजवर. चला फलंदाज विनंती लवकर लवकर क्रीजवर पोहोचायचं आहे. 9 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी इस्टॅकने केली. 2 गडी नक्कीच बाद केले. सामन्यात थोडीशी चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू हाताळला. डिफेन्सिव्ह शॉट खेळला. पहिला डिफेन्सिव्ह फटका बघतोय आपण महाराष्ट्र प्रीमियर लीगचा. सुंदर चेंडू रिस्पेक्ट दिला गेला. चांगल्या चेंडूला मान देणं सन्मान देणं चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. फलंदाज लक्षण. 3 षटक पूर्ण झाले. धावसंख्या 31. उर्वरित 3 षटकात 9 धावा करायच्यात. आपण पाहतोय सामना जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. बाद फेरीतला हा सामना नॉकआउटचा सामना सुपर 8चा थरार. महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. चला क्षेत्ररक्षण सुरू ठेवायचं आहे. नवीन गोलंदाज लवकर लवकर आपण बॉलिंग मार्कवर यायचं आहे. चला पुढचे दोन्ही संघ तयार राहायचं आहे. बॉलिंग मार्कवर येतात. मुख्तार संघमालक स्वतः राईट आर्म राऊंड विकेट मारा केला जातोय. मोठा प्रहार सरळ बॅटने केला आहे. येतोय चौकार. मोठा प्रहार मिळतोय चौकार आणि धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 35. या आकड्यावर 5 धावांची गरज आहे विजयासाठी. पाहूया विजयी षटकार येईल का या फलंदाजाच्या बॅटमधून. स्ट्राईकला आहे तो मात्र साबिर. क्षमता नक्कीच त्या खेळाडूकडे आहे. षटकाराने विजय प्राप्त केला जाईल का सुतार कन्स्ट्रक्शन. अकुटबाई चेंडू इथे मात्र प्रहार केला जातोय. 1 धाव. पुढचे दोन्ही संघ तयार राहायचं आहे. स्वराज्य मराठा वर्सेस राम वंदे श्रेयस. आणि स्वराज्य मराठा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजे चेस करण्याची त्यांना आवड आहे. धावा पाहूयात कशा प्रकारे इथे बंदिस्त केलं जाईल बॉलिंग करताना राम वंदे श्रेयसला. इथे मात्र हा स्क्वेअर चेंडू अवांतर रुपयाची धाव मिळते. धावसंख्या पुढे जाते. टाइम पण हवा तसा चेंडू बॅटवर येत नाही आहे. डॉट बॉल होतोय. धावसंख्या 37. 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकात विजय मिळवला जाईल का. 3 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहे रणजित बडे. पाहूयात शॉट मारेल का बडे बडे खडे खडे.
स्विंग अँड मिस पाहायला मिळाले. चांगला चेंडू हाताळला, लेग कटर आउट, स्विंगर चेंडू. आणि मात्र शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. पाहूया विजयाचा चौकार येतोय का या चेंडूवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला. चेंडू मात्र थोडासा वळताना दिसतोय. चांगला चेंडू मुक्तार याचा. आणि इथे 4 षटक पूर्ण, 37 धावा. 3 धावांची गरज आहे. चला नवीन बॉलर लवकर लवकर आपण बॉलिंग मार्कवर यायचं आहे. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. समीकरण पाहिलं तर सोपं आहे, पाहूया कशावर ते कठीण केलं जाईल. 8 चेंडू 4 धावा रोखल्या होत्या. अल मदीना 11 या संघाने लीग साखळी फेरीतल्या सामन्यात, लीग सामन्यामध्ये ती किमया इथे होईल का? 12 चेंडू 3 धावा रोखल्या जातील का? बॉलिंग मार्कवर आहेत मोझम. आणि हा मात्र विजय फटका मिळतोय. चौकार होते विजयाचा ललकार. सुतार कन्स्ट्रक्शन दुसरा संघ बेधडक देतोय धडक सेमीफायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन सुतार कन्स्ट्रक्शन, वेल प्लेड बोथ द टीम्स, हार्ड लक दिस टाइम, GM पॉकेट कॉर्नर. कॉंग्रॅच्युलेशन.